बदलापूरमध्ये पूर्वेला सूर्यानगरजवळ फुलोरा सोसायटीमध्ये कुठल्याही प्रकारे नोटीस दिली नव्हती ते मीटरबद्दल चेंज करण्याची. 1 मीटर सांगतो म्हणून त्यांनी सेक्रेटरीकडनं चावी घेतली आणि मीटर एक त्यांनी बिल नाही भरलं म्हणून खोटं म्हणून चावी घेतली. त्यांनी 1 मीटर काढायचा, ठीक आहे, त्यांनी चावी दिली सेक्रेटरींनी. आणि नंतर ते मी बाहेरनं आलो, मी एक सोसायटीचा खजिनदार आहे आणि एक साप्ताहिक पेपरचा संपादक आहे, बहुजन दणका म्हणून माझा स्वतःचा टायटल आहे. तर मी त्यांना विचारलं की बाबा तुम्ही कोणाच्या परमिशननी करताय, तर ते म्हणे आम्हाला मी बोललो तुमचे आय कार्ड दाखवा. ते म्हणे आमच्या साहेबांना बोलवतो. आणि त्यांनी कोणत्या साहेबांना बोलवलं, त्याच्याकडे आय कार्ड नव्हतं. मी विरोध केला की बाबा हे मीटर लावू नका, तुम्ही आमची परमिशन नाही घेतली. तर मग नंतर मी पोलिसांना बोलवलं, त्यांना सगळं इथं घेऊन आलो. त्यांचा अख्खा स्टाफ आला, त्यांचे अधिकारी आले आणि अधिकाऱ्यांनी आतमध्ये साहेबांजवळ पाटील साहेबांजवळ नेलं की असं असं हे झालं की आमच्यावर हे करत होते, विरोध केला. विरोध करणार ना तुम्ही, आम्हाला कळवलंच नाही की आम्ही मीटर चेंज करतोय, तर मी विरोध करणार तुम्हाला. आणि प्रत्येकाने विरोध करावा. तुम्हाला जर नोटीस दिली नसेल, बदलापूर पूर्व बदलापूर पश्चिमेला TODK मीटरला आहे, मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की या मीटरला सक्ती करू नका. तरीही बदलापूर कार्यकारी अभियंता व त्यांचे स्टाफ जबरदस्ती सोसायटीमध्ये जाऊन मीटर लादण्याचे काम करत आहे. आता तुम्ही इथे आलात तेव्हा तुम्हाला काय सांगितलं, नेमकं काय झालं? 24 तासाची मुदत, 48 तासाची मुदत मिळाली. कोणी दिली? की ते कार्यकारी अभियंता साहेब पण होते आणि आपले कशासाठी दिलेली मुदत? मीटर हे चेंज करण्यासाठी. का चेंज करणार आहे? आता ते त्यांचा रूल आहे, कंपल्सरी आहे. आणि तुम्हाला काय दाद मागायची तर कोर्टात जा. मग तुम्ही त्यांना सांगितलं नाही की मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः बोललेले आहेत ते असं? पण सांगितलं ऍडिशनली आहे का ते, त्या म्हणजे प्रकारे कसं पाहिजे विचारतात. त्यांना? त्यांना काय ते काय बोलू, रायटिंग मध्ये हवंय त्यांना रायटिंग मध्ये रायटिंग मध्ये तुम्हाला दिलेत का हो. CM रायटिंग मध्ये पाहिजे आहे. रायटिंग मध्ये पाहिजे. ते असं सांगतात की आमच्याकडे गॅजेट आहे, गॅजेट नुसार आम्ही चेंजेस. बोला ना, आता काय बोला. नमस्कार, मी संजीव वाघमारे, फुलोरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सूर्यनगरचा मी चेअरमन आहे. रिसेंटलीच 1 वर्षापूर्वीच आता सोसायटी हँडओव्हर झालेली आहे आणि रिसेंटली 1 वर्षापूर्वीच मीटर लावलेले आहेत. ऑलमोस्ट 1 वर्षही झालेला नाहीये. तर डायरेक्टली MSCBचे ऑफिस जे आहे, जसं आमच्या मेंबरने सांगितलेलं आहे की डायरेक्टली मीटर रिडिंग केलेलं आहे. आम्ही पण बाहेर होतो, काही लेडीज होत्या तिथे अवेलेबल. आणि सध्या बदलापूरचं वातावरण असं आहे, चेन स्नॅपिंग आहे, मुलांना पळून द्यायची टोळी आहे, स्टाफकडे नाहीये. नॉर्मल नाईट मध्ये जो कपडे घालतो आपण, टी-शर्ट पैजामा, तो घालून तो येतोय मीटिंग रिप्लेसमेंटसाठी. तर त्याच अनुषंगाने आमच्या ज्या लेडीज होत्या अवेलेबल तिथे, तर त्या लोकांनी थांबवलं. आणि हे जर तुम्ही लिगल, मला तर असं वाटलं नाही की लिगल आहे, कारण डायरेक्टली स्टाफ घेतले, चावी घेतले मेंबरकडून, जो मीटर डिस्कनेक्ट करायचा होता तो काढला आणि विदाऊट की त्यांनी सबमिट केली चावी. आणि बॅकएंडनी त्यांनी कुणी नसताना मीटर रिप्लेस सर्व झालं. इथे आल्यावर काय झालं? त्याच्यानंतर आम्ही सरांकडे आलो, तर त्यांचं स्टेटमेंट असं आहे की गव्हर्नमेंटकडून कंपल्सरी हे आहे नोटीस. तर आम्ही काय विचारलं त्यांना, सरांना, की तुम्ही फक्त बदलापूर लाईव्हला तुम्ही एक स्टेटमेंट द्या. त्यांनी काय विचारलं की CM साहेबांनी असं स्टेटमेंट दिलं होतं विधान भवनामध्ये, तर त्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला विरोध करतो, कंपल्सरी नाही असं सांगितलं. तर आमचं म्हणणं तेच आहे की सरांनी सांगितलंय, CM सरांनी सांगितलंय की तुम्ही लावायचं नाही, तुम्ही सक्ती काय करताय, मग काय म्हणणं त्यांच्यावर तुम्ही रायटिंग मध्ये आहेत का? कार्यकारी अभियंता कोणाकडनं रायटिंग मध्ये घ्यायचं? CM कडून रायटिंग मध्ये तुमच्याकडे आहेत का? रायटिंग मध्ये दिलेत का? असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तर माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की जर तुम्ही हे जे बोलताय CM, ते इलिगल आहे. स्टेटमेंट जे दिले CM सर, जर तुम्हाला ते ऍक्सेप्टेड नाही आहे, तर तुम्ही या समोर बदलापूर लाईव्ह मध्ये एक स्टेटमेंट आम्हाला द्या. लाईव्ह स्टेटमेंट तुम्ही पत्रकारांच्या पुढे द्या. आम्ही आता काय झालंय, कोणावर गुन्हा दाखल झालाय, काय झालंय, काय नेमकं काय झालंय? आता गुन्हा दाखल झालेला नाहीये. सध्या त्यांचं असं म्हणणं आहे की 24 तासाच्या नंतर आम्ही येऊ, डायरेक्टली मीटर चेंज करू. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे की ज्याचं तुम्ही मीटर चेंज करताय, फ्लॅट नंबर, समजा माझा एक फ्लॅट आहे, माझं तुम्ही मीटर चेंज करताय, तर तुम्ही एक कॉल करा किंवा या दिवशी या डेटला आम्हाला एक टेक्स्ट मेसेज करा, फोन कॉल करा, मी या दिवशी येतोय. बरोबर. त्यानंतर तुम्ही आमच्या समोर मग काय बोलतात ते, एक्झिस्टिंग रिडिंग आहे हे आम्हाला चेक करू द्या. अननेसेसरी जर भविष्यामध्ये नेक्स्ट बिल सर्कलमध्ये जर बिल जास्त आलं, तर त्या एकतर आमचा उद्देश काय आहे किंवा जो तुम्ही नवीन मीटर लावताय त्याच्यामध्ये बाकीच्या ज्या सोसायटीमधून स्टेटमेंट येत आहेत, त्या अनुषंगाने आमचंही व्यवस्थितपणे मीटर लावलं गेलं पाहिजे. कुठेतरी वाटतंय का दडपशाही चालू आहे?
ऑफकोर्स सगळ्यांना वाटतं. आज मी एकटा स्टेटमेंट देत नाहीये बदलापूरमध्ये, बाकीच्या सोसायटीमध्ये आहे. इव्हन यांच्याकडे पण पोलीस स्टेशनमध्ये किती तर सोसायटी येऊन गेले. इव्हन साहेब सुद्धा बोलतात की आमच्याकडे बऱ्याच तक्रार आहेत. इव्हन एमएससीबीच्या जे स्टाफ आहे त्यांनाही त्यांनी सांगितलं की बरेचसे तक्रार आमच्याकडे आहेत एमएससीबीच्या. कुठेतरी लेखी स्वरूप. आता काय मागणी करताय? सीएम साहेबांकडे जाणार आहात का की आम्हाला लेखी लिहून द्या? त्यांनी बोललंय की तुम्ही कोर्टात जावा आणि कोर्टातून तुम्ही स्टे आणा. अरे वा, म्हणजे एका सोसायटीसाठी तुम्ही कोर्टात जाणार? समजा मी एक मिडल क्लास आहे, हा मी 10-12-15,000 रुपये कमवणार. बरोबर. त्याच्यामध्ये समजा मी एक स्वतःच फ्लॅट आहे, बरोबर. मी ते ठीक आहे. समजा एखादा आहे मेंबर किंवा तो राहतोय त्याच्या ओनरकडे त्याचं सगळं जे असतात, हा भाड्याने राहतोय, 10-15,000 रुपये पगार आहे, त्यांनी कुठे जायचं? बरोबर. जर समजा तुम्ही आज त्यांना 1,500-2,000 रुपये त्याच्याकडे बिल येतोय, जर स्मार्ट मीटर लावलं किंवा काही झालं किंवा ते मीटर फॉल्ट आहे, अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे, मीटर जास्त आहे, तर मिडल क्लास लोकांनी कसं जगायचं? बरोबर. हे लोक आजची डेट 7 तारीख देतात, नेक्स्ट मंथची 7 सर्कल असतं, तो अवेलेबल नसेल, त्याची पगार 10 तारखेला येत असेल, त्या लोकांनी जर डायरेक्टली डिस्कनेक्ट केलं मीटर, मग ते चार्ज वेगळा एमएससीबी करून करण्यात नक्की. आला. काय मागणी करताय? मागणी आमची हेच आहे की जे काय तुमचं आहे बदलापूरमध्ये यायचं, एक लाईव्ह स्टेटमेंट द्यावं. जो कोणी आहे एमएससीबीचा स्टाफ आहे त्यांनी, कार्यकर्ता जो कोणी मेन आहे त्यांनी एक लाईव्ह स्टेटमेंट द्यावं की सीएम साहेबांनी जी स्टेटमेंट दिली होती त्याच्यानंतर या डेटला आमच्याकडे GR आलेला आहे, GR नंबर डिक्लेअर करावा, त्यांनी डिक्लेअर करून टाकावा किंवा धन्यवाद. सुरुवात केली आम्ही एमएससीबीला या स्टाफ येतील, कुणीही अडथळा आणू नये. नक्कीच, धन्यवाद.